स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातल्या भाविकांची लाडकी ठरलेली माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत परत येणार असल्याच्या चर्चांना वेग आलाय. गेल्या जुलै महिन्यात न्यायालयाच्या निर्देशानुसार माधुरीला गुजरात येथल्या वनतारा इथं हलवण्यात आलं होतं. त्यावेळी केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. सोशल मीडियावर आमची माधुरी परत द्या अशी मोहीम राबवण्यात आली होती. आता माधुरीच्या पुनरागमनासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत असून नांदणी परिसरात पुन्हा उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. माधुरी हत्तीण आणि नांदणी मठ यांचं अनेक वर्षांचं नातं आहे. मठात येणाऱ्या भाविकांसाठी माधुरी ही केवळ आकर्षण नव्हती तर श्रद्धा आणि जिव्हाळ्याचा भाग बनली होती. त्यामुळं तिला गुजरातला हलवण्याचा निर्णय समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त झाली होती. माधुरीला घेऊन जाण्यासाठी संबंधित पथक नांदणीत दाखल झाल्यानंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यावेळी नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. पुढील काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या विविध भागांतून माधुरीच्या पुनरागमनाची मागणी करण्यात आली. या आंदोलनामध्ये विविध सामाजिक संघटना, भाविक आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर असा मोर्चा आणि जनआंदोलन उभं करण्यात आल्याचीही चर्चा झाली होती. माधुरीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी शासनानं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान राज्य शासन, संबंधित अधिकारी, वनतारा प्रशासन आणि नांदणी मठ प्रशासन यांच्यात अनेक स्तरांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते. त्यानंतर माधुरीच्या पुनरागमनासाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यावर भर दिला जातोय. सध्या नांदणी मठ परिसरात मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले. माधुरीसाठी स्वतंत्र जागा विकसित करण्यात येत असून पत्र्याचं शेड उभारणी, रंगरंगोटी, परिसर सुशोभीकरण तसंच वृक्षारोपणाचं काम सुरू आहे. यासाठी मठ प्रशासनानं सुमारे 6 एकर जागा उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं जातंय. या जागेमध्ये भविष्यात हत्ती आणि इतर प्राण्यांच्या संगोपनासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याचा विचार असल्याची माहितीही समोर येते. त्यामुळं माधुरीच्या पुनरागमनाचा मार्ग अधिक सुकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सध्या नांदणीकर आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांच्या नजरा आता एका क्षणाकडे लागल्या आहेत. लाडकी माधुरी पुन्हा आपल्या नांदणी मठात कधी परतणार? ओम नमः. आपल्या सर्वच जनतेच्या, जनसामान्यांच्या भावना आणि अस्मितेचा विषय जो नांदणीतील माधुरी हत्तीण, या माधुरी हत्तीणीला पुन्हा मठाकडे आणण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत आणि या प्रयत्नामध्ये महाराष्ट्र शासन, वनतारा आणि नांदणी मठ यांच्या माध्यमातून अनेक सुंदर असे पाऊल उचलले जाणार आहेत आणि या पावलांच्या माध्यमातून HPCच्याकडे अर्ज करून ही माधुरी हत्तीण पुन्हा मठाकडे लवकरात लवकर येण्याचे मार्ग खुले होत आहेत आणि या मार्गाच्या माध्यमातून संभावना आहे की लवकरात लवकर माधुरी हत्तीण पुन्हा मठाकडे येईल.